Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. जागना है तो जगना पडेगा, एक राष्ट्र के लिए. शहरातील राजकीय वर्तुळात आमच्याबाबत जाणीवपूर्वक पसरवण्यात येत असलेल्या अफवांचे आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्यांचे आम्ही जाहीरपणे खंडन करत आहोत. भारतीय जनता पक्षातून आमची हकालपट्टी झालेली नसून आम्ही स्वाभिमानाने आणि विचारधारेला स्मरून 30 डिसेंबर 2025 रोजी शिवसेनेत प्रवेश केला आहे, अशी स्पष्ट भूमिका शिवसेनेचे उमेदवार चैतन गौतम बेंद्रे आणि समीर दिलीप जावळकर यांनी मांडली. माननीय खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांच्या उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली हा प्रवेश सोहळा 30 डिसेंबर रोजी पार पडला. हा निर्णय कोणत्याही दबावाखाली न घेता केवळ जनसेवा आणि विकासाच्या मुद्द्यावर घेतला गेला आहे. याविषयी चैतन बेंद्रे बोलताना पुढे म्हणाले की विरोधकाकडून पसरवल्या जाणाऱ्या बातम्या म्हणजे त्यांच्या पराभवाची चाहूल. यामुळे जनतेने आम्हाला कौल देण्याचे निश्चित केले आहे. हा वाढता जनविश्वास पाहून विरोधक बिथरलेले आहेत. शहरात अनेक मोठ्या नेत्यांनी भाजप सोडून इतर पक्षात प्रवेश केला तेव्हा आम्ही हकालपट्टीची भाषा वापरली गेली नाही. मग आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याबाबत अशी बातमी पेरण्याची गरज काय पडली? यातच आमचे यश आणि विरोधकांची भीती पडली आहे. समीर जवळकर यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितलं की आम्ही शिवसेनेच्या विचारधारेवर ठाम असून प्रभागातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध आहोत. विरोधकांनी कितीही अफवा पसरवल्या तरी जनतेचा आमच्यावर आणि आमच्या कामावर पूर्ण विश्वास आहे. अशी नकारात्मक राजकारण न करता केवळ विकासाच्या मुद्द्यावर लढत आहोत. यावेळी दोन्ही उमेदवारांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की विरोधकांच्या या खोट्या प्रचाराला आणि अफवांना बळी न पडता प्रत्यक्ष काम आणि स्वच्छ चारित्र्याचा पाठीशी उभे राहावे, असं आवाहनही यावेळी केलं. अशी माहिती पिंपरी चिंचवड शहर प्रतिनिधी यांनी दिली. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.